हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट. सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या. उच्चस्तरीय बैठकीत मोदींच्या सूचना. राजधानी दिल्लीत हालचालींना वेग. सैन्य दलाच्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला. पाकिस्तानकडून भारतीय वेबसाईट हॅक करण्याचा डाव. 2 दिवसात 2 वेळा वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न. सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपास सुरू. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी तर कुटुंबियांना 50 लाखांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा. जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन देत काँग्रेसच्या ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट. तर काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ म्हणत भाजपकडून जोरदार पलटवार. मंत्री राधाकृष्ण विखेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेत स्वतःच्या हितासाठी वापरल्याचा आरोप. बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी केलेली तक्रार. इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर. इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून सूट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. झेंडावंदन म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही, तर मी अजून तलवार म्यान केलेली नाही. सब्र का फल मिठा होता है. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावरून भरत गोगावलेंचं सूचक विधान. पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएल बसची अनेक वाहनांना धडक. अपघातात 2 जण किरकोळ जखमी, तर बस ब्रेक फेल झाल्यानं अपघात घडल्याची माहिती. शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारनं लंडनमधल्या लिलावात घेतली विकत. तलवारीसाठी सरकारनं मोजले 47,15,000 रुपये. अयोध्येतील राम मंदिराचं काम 5 जूनपर्यंत पूर्ण होणार. राम जन्मभूमी क्षेत्र बांधकाम समिती अध्यक्ष नृपेंद्र मिश्रांची माहिती.